नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिती क्लासेसच्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MHT CET, PCM व PCB याच्यासाठी कोणता सिलेबस असतो आणि त्याचं टॉपिक वाईज वेटेज कसं असतं हे पाहणार आहोत. जर तुम्ही निर्मिती क्लासेसच्या MHT CET क्रॅश कोर्स व नीटच्या क्रॅश कोर्सला जॉईन होणार असाल तर लवकरात लवकर क्लासशी संपर्क करा. आपण पीसीएमचा जर अभ्यासक्रम बघितला तर याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स असे एकूण 3 विषय आहेत. हा एकत्रित पेपर असतो 3 तासाचा म्हणजे 180 मिनिटांचा. त्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रत्येकी 50-50 प्रश्न येत आहेत. 1 मार्काला 1 प्रश्न असतो. असे हे एकूण फिजिक्स केमिस्ट्रीचे 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 90 मिनिटांचा वेळ मिळतो. पहिले 90 मिनिटं झाल्याच्या नंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर लॉक होतो आणि मॅथ्सचा पेपर अनलॉक होतो म्हणजे सुरू होतो. हा पेपर सलग असतो. मॅथ्सला प्रत्येकी 2 मार्क असतात. त्यामध्ये 50 प्रश्न आणि 100 मार्क असा हा मॅथ्सचा पेपर आपल्याला 90 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे. एकदा तुम्ही पहिले 90 मिनिटं झाले तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर पुन्हा सोडवता येणार नाही. त्यामुळे पहिल्या 90 मिनिटात फिजिक्स केमिस्ट्री, त्याच्यानंतर मॅथ्स असं आपल्याला सोडवावं लागणार आहे. असा हा 150 प्रश्न आपल्याला 180 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. त्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा जर आपण सिलेबस बघितला तर 11वीतून येणारे प्रश्न हे एकूण प्रश्नांच्या 20% म्हणजेच 10-10 असतात. प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असतो. 12वीच्या सिलेबसवर आधारित 80% प्रश्न येतात म्हणजेच एकूण 40 प्रश्न फिजिक्सला आणि 40 प्रश्न केमिस्ट्रीला येतात. जर आपण एकूण सिलेबस बघितला तर 11वीचे फिजिक्सचे 10 टॉपिक आपल्याला सिलेबसला आहेत. केमिस्ट्रीचे सुद्धा 11वीचे 10 टॉपिक आपल्याला आहेत. 12वीचा फिजिक्स केमिस्ट्रीचा पूर्ण सिलेबस आहे म्हणजे प्रत्येकी 16 टॉपिक आपल्याला प्रिपेअर करावे लागणार आहेत. चला तर मग बघूया प्रत्येक टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचार. आता 11वीचा जो फिजिक्स आहे याच्यामध्ये सरासरी 1 किंवा 2 प्रश्न प्रत्येक टॉपिकवर आधारित विचारले जातात. 10 टॉपिक वरती 10 प्रश्न एकूण येत आहेत. पण हे जे 11वीतले टॉपिक आहेत ते 12वीच्या सिलेबस साठी पाया म्हणून आपण समजायला पाहिजेत. यामध्ये वेक्टर आणि एरर अनालिसिस हे टॉपिक मागील वर्षीपासून सिलेबस मध्ये ऍड झालेले आहेत. त्यामध्ये मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन हे टॉपिक, रोटेशनल डायनामिक हा जो 12वीतला टॉपिक आहे त्याच्यासाठीचा पाया आहे. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन आणि थर्मोडायनामिक्स यासाठी पाया समजला जातो. साऊंड हा जो टॉपिक आहे तो ऑसिलेशन आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हे जे 12वीतले टॉपिक आहेत त्याच्यासाठीचा पाया समजला जातो. ऑप्टिक्स हा 12वी मध्ये कंटिन्यू होतोय वेव्ह ऑप्टिक्स या नावाने. इलेक्ट्रोस्टॅटिक हा 11वीतला टॉपिक कंटिन्यू होतोय 12वी मध्ये सेम इलेक्ट्रोस्टॅटिक या नावानं. तर सेमीकंडक्टर हा 12वी मध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइसेस म्हणून पुढे कंटिन्यू होतोय. ओके, म्हणजे 11वीचे हे जे टॉपिक आहेत 10 टॉपिक की जे 10 प्रश्न आपल्याला देत आहेत सीईटीला ते 12वी साठीचे पाया असणारे टॉपिक आहेत. जर आपण 12वीचा सिलेबस बघितला तर याच्यामध्ये प्रत्येक टॉपिक वरती सरासरी 3 ते 4 प्रश्न येतात. काही वेळा प्रश्नांची संख्या कमी होते. रोटेशनल डायनामिक्स वरती 3 प्रश्न येतात. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड याच्यावर 4 प्रश्न येतात. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन याच्यावरती 4 प्रश्न येणार आहेत. थर्मोडायनामिक्सला 3 प्रश्न येतात. ऑसिलेशन्स याच्यासाठी 3 प्रश्न येत आहेत. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह साठी 4 प्रश्न येत आहेत आणि वेव्ह ऑप्टिक्स साठी 3 प्रश्न येतात.
मगाशी मी 11वीचे काही टॉपिक याच्याशी रिलेटेड आहेत असं सांगितलं होतं. त्यामुळे एखाद दुसरा प्रश्न हे त्या टॉपिक मध्ये कमी जादा होऊ शकतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक या टॉपिकवर आधारित 4 प्रश्न येत आहेत. करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकला 2 प्रश्न येत आहेत. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट याच्यावरती 3 प्रश्न येतात. तर मॅग्नेटिक मटेरियल या टॉपिकला फक्त एकच प्रश्न येतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याच्यावरती 1 ते 4 मध्ये 2, 3, 4 अशा पद्धतीचे प्रश्न येतात. एसी करंटला 4 प्रश्न येतात. ड्युअल नेचर ऑफ मॅटर हा ऍडव्हान्स फिजिक्सचा टॉपिक आहे. यावरती सुद्धा 4 प्रश्न येतात. स्ट्रक्चर ऑफ ऍटम अँड न्यूक्लिआय याच्यावरती 2 प्रश्न येतात. तर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस वरती 2 प्रश्न येतात. आता हे जे काही प्रश्न संख्या आहे हे कुठेही डिक्लेअर केलेलं नाही, परंतु जर आपण 2025 ला झालेल्या सीईटीचा अभ्यास केला त्याच्यामध्ये पीसीबी आणि पीसीएम चे एकूण 28 पेपर झालेले आहेत. त्याची ही सरासरी प्रत्येक टॉपिकवर असणारी प्रश्न संख्या आपण या अनालिसिस साठी घेतलेली आहे. हा फिजिक्सचा सिलेबस आणि त्यावर आधारित जर आपण केमिस्ट्रीचे टॉपिक बघितले तर 11वीचे जे टॉपिक आहेत त्यावर सरासरी एक प्रश्न हा फिक्स येतोय. यामध्ये सुद्धा बरेचसे टॉपिक हे 12वीशी कनेक्टेड आहेत. यामध्ये पहिला टॉपिक सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमरिकल सोडवण्यासाठी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक जर आपण क्लिअर केला नाही तर फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमरिकल्स आपल्याला सुटणार नाही आहेत. त्यामुळं आपण हा टॉपिक कंपल्सरी करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ऍटम, केमिकल बॉन्डिंग यावर आधारित 12वीचे काही टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अँगल बिटवीन बॉन्ड्स अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात. स्ट्रक्चर ऑफ ऍटमचे क्वेश्चन विचारले जातात. रेडॉक्स रिएक्शन हा सुद्धा 12वी मध्ये काही ठिकाणी तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर विचारला जातो, त्याच्याशी निगडित आहे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आणि 2 याच्यामध्ये असणाऱ्या हायड्रोजनच्या रिएक्शन तुम्हाला पुढे 12वी मध्ये पण उपयोगाच्या आहेत. स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये गॅसियस अँड लिक्विड स्टेट्स याच्यावरती एक प्रश्न येतोय. ऍडसॉर्प्शन कोलाइड्स याच्यावरती एक प्रश्न येतोय. कोलाइड्सचे जे टाइप्स आहेत तशाच पद्धतीचे टाइप्स हे तुम्हाला सोल्युशन्सचे बघायला मिळतात. म्हणजे कोलाइड आणि सोल्युशन 12वी मधला याचे टाइप्स साठी तुम्ही त्याला एकत्रित बघू शकता. आता केमिस्ट्रीचा सगळ्यात महत्वाचा बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि हायड्रोकार्बन असे 2 टॉपिक हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे येतात. हे 2 टॉपिक तुमचे क्लिअर असल्याशिवाय तुम्हाला 12वी मधले जे 4 टॉपिक आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे ते नीट समजणार नाहीत किंवा त्यावर आधारित प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे सर्वांनी हे 11वीतले बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि हायड्रोकार्बन हे टॉपिक करणं गरजेचं आहे. यावरती आधारित 11वीवर एक प्रश्न विचारले जातात. जर आपण 12वीचे टॉपिक बघितले तर त्याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्रीवर आधारित असणारे हे जे पहिले 6 टॉपिक आहेत त्याच्यावर प्रत्येकी 3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे एकूण 18 प्रश्न ह्या फिजिकल केमिस्ट्रीच्या पार्ट वरती विचारले जातात फक्त 12वीच्या. त्याच्यामध्ये सॉलिड स्टेट आहे, सोल्युशन आहे, आयोनिक इक्विलिब्रिया आहे, केमिकल थर्मोडायनॅमिक्स आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आहे, केमिकल कायनेटिक्स आहे. असे हे टोटल 6 टॉपिक आहेत ज्यावरती 18 प्रश्न येत आहेत. प्रत्येकी 3 प्रश्न एका टॉपिक वरती विचारले जातात. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड या 3 टॉपिक वरती म्हणजेच इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या भागावरती प्रत्येकी 2 प्रश्न येतात. म्हणजे एकूण 12वी मध्ये 6 प्रश्न ह्या इनऑर्गॅनिक विभागाला दिलेले आहेत किंवा विचारले गेलेले आहेत. जर आपण पुढचे टॉपिक बघाल तर मगाशी मी सांगितलं होतं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी 11वीचे 2 टॉपिक खूप महत्वाचे आहेत.
त्याच्यानंतर 12वी मध्ये ऑर्गॅनिकचे 4 टॉपिक तुम्हाला बघायचे आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड याच्यावरती प्रत्येकी 3 प्रश्न विचारले जातात. तर अमाइन्स वरती 2 प्रश्न विचारले जातात. म्हणजे जवळपास 11 प्रश्न हे 12वी मधील ऑर्गॅनिक केमिस्ट्री या भागावरती विचारले जातात. यानंतर पुढचा जो भाग आहे त्यामध्ये बायोमॉलिक्युल्स आहे, त्याच्यावरती 2 प्रश्न येतात. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री आहे, त्यावर 2 प्रश्न येत आहेत. आणि ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री यावर आधारित 1 प्रश्न येतो. यानंतर आपण मॅथमॅटिक्सचं सिलेबस आणि क्वेश्चन पॅटर्न बघणार आहोत. यामध्ये सुद्धा एकूण 50 प्रश्न येणार आहेत. 11वी वर आधारित 20 प्रश्न आहेत, तर 20% प्रश्न आहेत, तर 12वी वर आधारित 80% प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असणार आहे. 11वीचे 10 टॉपिक याच्यामध्ये असणार आहेत आणि 12वीचे 15 टॉपिक म्हणजे पूर्ण सिलेबस असणार आहे, भाग 1 आणि भाग 2. 11वी वर आधारित 10 प्रश्न 20 मार्काला, 12वी वर आधारित 40 प्रश्न 80 मार्काला विचारले जाणार आहेत. यामध्ये 11वीचे जर आपण टॉपिक बघितले तर प्रत्येक टॉपिक वर आधारित 1 प्रश्न येतोय. ट्रिग्नोमेट्री 2 याच्यावरती 1 प्रश्न आहे. स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक सेक्शन याच्यावरती प्रत्येकी 1 प्रश्न आहे. प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन कॉम्बिनेशन, फंक्शन, लिमिट आणि कंटिन्युटी हे असे सगळे टॉपिक तुम्हाला 11वी मध्ये मिळतात. तर हे प्रत्येकी 1 प्रश्न असणारे टॉपिक आहेत. यामधला ट्रिग्नोमेट्री हा पूर्ण पुढच्या भागासाठीचा पाया असणार आहे. त्याच्यासोबत लिमिट्स आणि कंटिन्युटी हे सुद्धा आपल्याला खूप महत्वाचे टॉपिक आहेत सेकंड सेक्शन साठीचे. स्ट्रेट लाईन हा 12वी मधील पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर, लाईन अँड प्लेन या 3 टॉपिक साठी मूलभूत असलेला टॉपिक आहे. त्यानंतर परम्युटेशन कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी हे 12वी मधील बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन या टॉपिक साठी पाया समजले जातात. आता जर आपण 12वीचे टॉपिक बघितले तर त्यामध्ये पार्ट 1 वर आधारित 20 प्रश्न विचारले जातात 40 मार्कासाठी. त्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिक हा खूपच सोपा असा टॉपिक आहे. त्यावर आधारित 2 प्रश्न येतात. मॅट्रायसेस या टॉपिक वर आधारित 1 प्रश्न येतो. यामध्ये 11वी मधील टाइप ऑफ मॅट्रायसिस हा पण पॉइंट कन्सिडर करणं थोडं गरजेचं आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यावर आधारित 5 प्रश्न विचारले जातात. हा टॉपिक तुम्हाला क्लिअर होण्यासाठी 11वीतील ट्रिग्नोमेट्री 2 1 and 2 हे दोन्ही टॉपिक तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे, त्यावर 1च प्रश्न विचारला जातो. वेक्टरवर सगळ्यात जास्त प्रश्न येतात. त्यामध्ये 5 ते 7 प्रश्न हे वेक्टरवर येतात. लाईन अँड प्लेन वर आधारित सुद्धा 4 ते 6 प्रश्न येतात. म्हणजे वेक्टर आणि लाईन प्लेन वर आधारित एकूण 10 प्रश्न येत आहेत. एलपीपी जो आहे म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग त्यावर आधारित 1 प्रश्न आपल्याला विचारला जातो. अशा पद्धतीनं मॅथ्स पार्ट 1 वरती आपल्याला 20 प्रश्न 40 मार्कासाठी विचारले जातात. जर आपण मॅथ्स पार्ट 2 बघितला तर यामध्ये डेरिव्हेटिव्ह वर आधारित 3, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वर आधारित 4 असे डेरिव्हेटिव्हशी निगडीत एकूण 7 प्रश्न येणार आहेत. इनडेफिनाइट इंटिग्रेशन वर आधारित 3, डेफिनाइट इंटिग्रेशन वर आधारित 2 आणि ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन याच्यावर आधारित 1 असे एकूण 6 प्रश्न आणि डिफरन्शियल इक्वेशन यावर आधारित 4 प्रश्न येतात. म्हणजे जर तुमचं इंटिग्रेशन क्लिअर असेल तर तुम्हाला इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन यावर आधारित एकूण 10 प्रश्न सुटतायत. ओके. त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन
यावर आधारित आपल्याला एकूण 3 प्रश्न येतात. ओके. यानंतर आपण बघूया पीसीबीचं स्ट्रक्चर कसं आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी अशा पद्धतीचे 3 विषय आहेत. त्यामध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे जसं पीसीएम ला असतं सेम तशाच पद्धतीचं आहे. ओके. त्यामध्ये फक्त आता आपल्याला चर्चा करायची आहे बायोलॉजीची. पहिल्या 90 मिनिटांमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर तुमचा लॉक होतो आणि मग 90 मिनिटाच्या नंतर तुमचा बायोलॉजीचा पेपर चालू होतो. तुम्हाला पुन्हा फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर सोडवता येणार नाही. ओके. 90 मिनिटाच्या नंतर तुमचा एकदा बायोलॉजीचा पेपर चालू झाला की तुम्हाला बायोलॉजी कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामध्ये 100 प्रश्न बायोलॉजीचे असतात 100 मार्कासाठी आणि वेळ मात्र तुम्हाला 90 मिनिटांचा असतो. असे हे पीसीबीचे एकूण 200 प्रश्न 200 मार्कासाठी तुम्हाला 180 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. यामध्ये बायोलॉजीवर 11वीवर आधारित 20% वेटेज आहे, म्हणजे 20% प्रश्न येतात आणि 12वीवर 80% प्रश्न येतात. म्हणजे 20 प्रश्न 11वीवर आधारित 20 मार्काला, 12वीवर आधारित 80 प्रश्न 80 मार्काला येतात. आता इथं 11वीचे फक्त 4 टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत 20 क्वेश्चन साठी आणि 12वीचे सर्वच्या सर्व म्हणजे 15 टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत 80 मार्कासाठी. आता 11वीचे टॉपिक कोणते आहेत? तर 11वी साठी तुम्हाला बायोमॉलिक्यूल हा टॉपिक 3 ते 4 प्रश्न देणार आहे. रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर यावर आधारित 5 ते 6 प्रश्न येत आहेत. ह्यूमन न्यूट्रिशन यावर आधारित 4 ते 6 प्रश्न येत आहेत. एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन यावर आधारित तुम्हाला 6 प्रश्न येत आहेत. असे एकूण या 4 टॉपिकवर आधारित आपल्याला टोटल 20 प्रश्न विचारले जातात. जर आपण 12वीचे टॉपिक बघितले तर यामध्ये काही टॉपिकला वेटेज खूप जास्त आहे. यामध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स यावर आधारित 6 ते 7 प्रश्न येतात. हायर ॲनिमलशी निगडीत 6 ते 7 प्रश्न येतात. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन याच्यावर आधारित 4 ते 5 प्रश्न, तर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स याच्यावर आधारित 5 ते 6 क्वेश्चन्स येत आहेत. यानंतर ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ यावर आधारित 5, तसेच प्लांट वॉटर रिलेशन यावर सुद्धा 5 प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन यावर आधारित 5 ते 6 प्रश्न येत आहेत. तर या टॉपिक्स मध्ये रिप्रोडक्शन या पॉइंट वरती तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न बघायला मिळतात. जवळपास 12 ते 14 प्रश्न या पॉइंटवर आधारित येत आहेत. पुढचे जे टॉपिक आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज असणारे टॉपिक म्हणून रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा एक टॉपिक आहे आणि कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा एक टॉपिक आहे, जिथं तुम्हाला जवळपास 9 क्वेश्चन्स पर्यंत क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. म्हणजे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशनला 7 ते 9, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनला जवळपास 9 क्वेश्चन विचारले जातात. ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस यावर आधारित 6 प्रश्न विचारले जातील. एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन यावर आधारित 5 प्रश्न विचारले जातात. बायोटेक्नॉलॉजीला 6 प्रश्न विचारले जातात. तर पुढचे जे 3 टॉपिक आहेत ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन, इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज या प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. तर अशा पद्धतीनं तुमच्यासाठी हे एकूण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी अशा सगळ्या टॉपिकचा हा सिलेबस आहे. यामध्ये दिलेले जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न 2025 ला पडलेल्या पेपरच्या अनालिसिस वरून आपण निवडलेले आहेत. जर तुम्ही अजूनही सीईटीचा क्रॅश कोर्स जॉईन केलेला नसाल तर निर्मिती क्लासेस गारगोटीला भेट द्या आणि सीईटी, जेईई, नीट यासाठी
असणाऱ्या आपल्या या क्लासेसमध्ये लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. थँक्यू.